महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या आणि दूधगंगा नदीवरील दत्तवाड, घोसरवाड, मलिकवाड, सदलगा, नेज, नागराळ या परिसरातील शेतीला वरदान ठरणाऱ्या बंधाऱ्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे। या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेती फुललेली आहे। विशेषतः माळ भागातील जिरायती पिके जाऊन बागायती शेती फुलवण्यासाठी हा बंधारा वरदान ठरलेला आहे। माळ रानात असणारी तलावे या बंधाऱ्यातील पाण्यामुळे भरलेली आहेत। तसेच शेकडो वाहनांची वाहतूक या बंधाऱ्यावरून होत असते। सातत्याने येणाऱ्या महापुरामुळे या बंधाऱ्यावरून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ही दुरावस्था झाली असल्याचं दिसून येत आहे। बंधाऱ्यावरील काँक्रीट ठिकठिकाणी उखडलेले आहे। बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला असणारे सिमेंटचे पिलर काही ठिकाणी उखडलेले आहेत। बऱ्याचदा मुरुम वाहतूक तसेच ऊस वाहतूकही या बंधाऱ्यावरून होत असते। त्यामुळे गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी या बंधाऱ्याची दुरुस्ती न केल्यास मोठ्या अपघाताला सामोरे जाऊन जीवितहानी आणि वित्तहानी होण्याची शक्यता आहे। बंधाऱ्याला नुकसान पोहोचू नये यासाठी पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष घालून दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील शेतकरी आणि वाहनधारकांतून होती आहे। केके न्यूज साठी शिरोळहून कुणाल कांबळे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।